बहादुरी तालुका चांदवड येथे आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसात वीज कोसळून 2 गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार येथील शेतकरी संजय अशोक पवार यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला होता। त्यांनी HDFC बँकेकडून कर्ज घेऊन 5 गायी विकत घेतल्या होत्या। या गायींवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता। दरम्यान आज अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला। त्याचवेळी शेतात वीज कोसळून 2 गायींचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित गायी घाबरून विखुरल्या। या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक असा महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो। मात्र अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामोरे जावे लागत आहे। आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घटना मोठा धक्का ठरली आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तसेच अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, वडनेर भैरव। माझे नाव संजय अशोक पवार, राहणार बहादुरी, दयानगर रस्ते, शिवार गट नंबर 266। मी शेतीला म्हणजे माझी 2 बिघे शेती आहे। त्याच्यामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मी गाईचं लोन HDFC बँकेकडून घेतलं होतं। त्याच्या हप्त्या भरण्यासाठी मी दिवस रात्र पळतो आहे। परंतु रात्री आज असं झालं का दुपारी 3-3:30च्या दरम्यान पाऊस आला, वादळ वारं होतं। त्याच्यातल्या मी उन्हाच्या तीव्रतेसाठी म्हणजे गायींचा रक्षण होण्यासाठी मी झाडाखाली ठेवल्या होत्या। त्या 2 बांधण्यासाठी गेलो आणि 2 राहिल्या होत्या। तितका जोरात वारा आणि पाऊस आला, विजाचा कडकडाट झाला, वीज त्या झाडावर पडली। दुर्दैवाने फक्त मी 15-20 मिनटं गायीपायी जायचं लेट झालो किंवा 10 मिनटं लेट झालो, त्याच्यासमोरच लगेच वीज पडली। डोळ्यात देखता तो दोन्ही गायीचा अंत झाला। असं आहे, ते दुधाचंही परवडत नाही आता सध्या। दुधाचं पण 2-2.5 लिटर हप्ते, पोरांचं शिक्षण हे सगळं करायचं म्हणलं इतकं नाकी येऊन त्याच्यात हप्ते जवळजवळ 8-9 हजाराचे हप्ते HDFC बँकेचे। त्याच्यातही पण मग आता याच दोन्ही गाय मेल्या। आता एक ही 7व्या महिन्याची आणि ती दुसरी 3ऱ्या महिन्याची गाभण गाय। अतिशय म्हणजे हे होऊ राहिलं, पण आता करणार काय? निसर्गाची आपत्ती पुढं कोणी काही करू शकत नाही। पण मला शासनाला सांगायचं आहे का आमच्यासारखे आदिवासी याच्यामधून उभं राहण्याचा प्रयत्न करतोय, पण या निसर्गाच्या याच्यात आमच्यापैकी कोणतीही योजना पोहोचत नाही। हे शासनाला माझी रिक्वेस्ट आहे, असं भेटावं बा, असं माझं त्याचं काहीतरी भेटलं पाहिजे अशी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे। कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आता। शेती थोडीशी, त्याच्यात मार्केट नाही, ये नाही, भाजीपाल्याला ये नाही, काही नाही, अशी गमती आहे। याच्यामुळं शासनाला विनंती का हात जोडून विनंती, मला याची काहीतरी भरपाई भेटावा।